नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला आपण तीळ, गूळ व खोबरं वापरून मोदक बनवत असतो. तर आज आपण अगदी झटपट होणारे पारंपरिक पद्धतीने अंगारिका चतुर्थी विशेष तिळगुळ व खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता 10 मिनिटामध्ये मोदक कसे बनवायचे ते बघूयात. तर त्यासाठी आधी ना आपण तीळ भाजून घ्यायचं आहे. तर एका लोखंडाच्या कढईमध्ये मी पाऊण कप इतके गावरान तीळ घेतले आहे. तीळ भाजताना बिलकुल घाई करायची नाही, मंद आचेवर अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे. तीळ असे थोडे तडतड उडायला लागले की लगेच ताटामध्ये काढायचे आहे आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप इतकं किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजत असतानासुद्धा गॅसची फ्लेम मंद ठेवायची, म्हणजे अगदी खमंग आपलं कुरकुरीत असं हे खोबरं भाजलं जातं. तर हे जे आपण पदार्थ सगळे भाजत आहोत ना, ते भाजताना घाई करू नका. अगदी मंद आचेवर सावकाश भाजून घ्या, म्हणजे मोदक चविष्ट रुचकर लागतात. खोबरं भाजलं गेलं की ताटात काढून घ्यायचं आणि गार करायचं. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि या गरम कढईमध्ये आपल्याला साधारण पाव कप काजू व बदाम टाकून घ्यायचे आहे. फक्त हलकेसे गरम करायचे बघा, खूप जास्त आपल्याला हे भाजायचे नाही आहे. आणि हे सुद्धा गार झाले की लगेच मीडियम साईजच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी ड्रायफ्रूट्स फिरवून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स टाकणं ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा. पण ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे या मोदकांना अजूनच छान चव येते. आधी ह्याची आपण पावडर तयार करून घेतली आहे. आता आहे ना, जे भाजलेले तीळ आहे त्यातून 1 चमचा इतके तीळ आपण सजावटीला बाजूला काढून घेतले आहे. आता तीळ, खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता यामध्ये आपल्याला पाव कप इतकं मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळे अगदी खव्याची चव येते या मोदकांना. 2 साधारण 10 रुपयाचे मिल्क पावडरचे पॅकेट मी वापरलेले आहे. अर्धा कप अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा. 4 वेलदोडे कुटून टाकायचे आहे आणि वेळेवर थोडंसं जायफळ अवश्य घाला. गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव खूप छान लागते, त्यामुळे साधारण पाव चमचा इतकी जायफळाची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण आहे ना, हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. आधी व्यवस्थित हे एकदा मिक्स करूयात, म्हणजे गूळ आहे ना अगदी व्यवस्थित सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होतो. याआधीसुद्धा अनेक पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा. हे बघा, हे मिश्रण आपल्या या ठिकाणी असं बारीक तयार करून घ्यायचं आहे. जर या मिश्रणाला बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड केलं तरीही चालेल. त्याने याला छान असं याचा गोळा तयार होतो आणि मोदकसुद्धा अगदी इझिली आपले वळले जातात. तुम्ही बघू शकता गुळामुळे ना छान याला बाइंडिंग आलेलं आहे. आता मोदकाचा असा साचा घ्यायचा, यामध्ये ना थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि पिस्त्याचे असे बारीक काप टाकायचे आणि अगदी गच्च आपल्याला यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. बऱ्याचदा गूळ जास्त कोरडा असेल ना तर याला बाइंडिंग येत नाही आणि तीळ खमंग भाजून घेतल्यामुळे ना त्याचंच तेल खूप छान सुटतं, त्यामुळे आपल्याला तूप टाकण्याची आवश्यकता पडत नाही. पण जर हे मिश्रण खूपच कोरडं असेल तर मेल्ट केलेलं 2 चमचे किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही साजूक तूप टाकलं तरीही चालेल. अशा प्रकारे साच्यामध्ये आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहे. अगदी 15 दिवससुद्धा हे खराब होत नाही. तुम्हीसुद्धा असे अंगारिका चतुर्थी विशेष तीळ, गूळ आणि खोबऱ्याचे मोदक आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.